रोज रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हाच प्रश्न पडतो ना. मग आज ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. वरतून कुरकुरीत, आतून छान सॉफ्ट असे झटपट मक्याचे धिरडे, त्याला आपण चिले पण म्हणतो. सध्या बाजारात मक्याची कणसं सहज मिळतात आणि मका हा पचनासाठी अत्यंत हलका असतो. तसेच यामध्ये भरपूर फायबर, विटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे हा नाश्ता पौष्टिक तर आहेच, शिवाय शरीराला दिवसभर एनर्जी देणारा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे बनवायला अगदी सोपे आणि कोणतीही पूर्वतयारी नसली तरी फक्त 10 मिनिटात तयार होतात आणि यात काही जास्त साहित्यही लागत नाही. चला तर मग सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त गरमागरम आणि कुरकुरीत मक्याचे चिले कसे करायचे ते पाहूया. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आता चिले करण्यासाठी इथं अगोदर आपण मक्याची कणसं घेणार आहोत. तर इथं मी 2 मक्याची कणसं घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मक्याची कणसं घेऊ शकता. आता मक्याच्या कणसांना अगोदर छान सोलून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. आता मी मक्याच्या कणसांचे दाणे काढून घेणार आहे. तर असं सुरीने मी कट करून त्यांचे दाणे कट करून घेणार आहे. तुम्हाला जर असे सुरीने कट करायचे नसतील दाणे तर हाताने सोलून दाणे काढून घेऊ शकता किंवा किसणीनेही किसून घेऊ शकता. त्यानेही छान असे किसले जातात, दाणे छान असे बारीक असे पडतात. तर बघा, या पद्धतीने मी चाकूनेच कट करून घेते. असं किसणीने किसून किंवा सुरीने असे कट करून जर दाणे घेतले तर ते मिक्सरमधनं लवकर बारीक होतात. तर या पद्धतीने असे कट करून घ्यायचे म्हणजे लवकर त्याची पेस्ट तयार होते. तर बघा, आता दोन्ही कणस मी व्यवस्थित कट करून घेतले, त्यांचे दाणे काढून घेतलेले. तर हे या पद्धतीने काढून घ्यायचे. आता आपण पुढची तयारी बघूया. तर इथं मी एका बाउलमध्ये हे दाणे काढून घेतलेले आणि आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याची व्यवस्थित पेस्ट करून घेणार आहे. आता संपूर्ण दाणे मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आणि यामध्ये पाणी वगैरे काहीच न टाकता आपण याची बारीक पेस्ट करून घेणार आहे. तर बघा, एकदमही बारीक पेस्ट करायची नाही, तर थोडी दरदरीत जाडसरच ठेवायची म्हणजे चिले खाताना खूप छान लागतात. आणि त्यामध्ये जाडसर थोडेफार दाणे राहिले तरी चालेल, कारण ते खाताना दाताखाली आले तर खूप छान टेस्ट लागते. तर आता बघा, मी संपूर्ण ही जी पेस्ट तयार करून घेतली ती एका बाउलमध्ये काढून घेतलेली आणि आता आपण त्यामध्ये काही साहित्य टाकून घेणार आहोत. तर यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला जास्त पातळ वगैरे हे मिश्रण करायचं नाही आहे. तर आपण नेहमीच धिरड्यांना जसं मिश्रण तयार करतो त्या पद्धतीचंच आपल्याला हे मध्यममध्ये मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये काही साहित्य टाकून घेऊ म्हणजे आपले चिले हे छान चविष्ट बनतात. तर इथं मी अर्धी ढोबळी मिरची घेतलेली आहे, तिला बारीक कट करून घेतली, ती टाकून घेतलेली आहे. नंतर एक छोटासा कांदा, तोही बारीक कट करून तो टाकून घेतलेला आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आता आपल्या चिल्यांना थोडासा तिखटपणा येण्यासाठी मी यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे, त्या टाकून घेतलेल्या आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर, तिलाही बारीक चिरून घेतली आणि तिलाही टाकून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घेणार आहोत. मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि अगदी 2 चिमूटभर हिंग टाकून घेतलेलं आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण सगळं आपण एकजीव करून घेणार आहे. सगळ्या भाज्या आणि मसाले व्यवस्थित आपल्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या, नंतर काही मसाले तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्ही ह्या मिश्रणापासून आप्पेसुद्धा तयार करू शकतात किंवा डोसेही तयार करू शकता. आता मला हे मिश्रण थोडंसं घट्टसर वाटत होतं म्हणून मी अगदी 2 चमचे एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत हे एक वेळा व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेते म्हणजे छान असं घट्टसर आपलं हे मिश्रण तयार होतं. तर बघा, या पद्धतीने हे आपलं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये अजिबात सोडा किंवा इनोचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा आपले हे चिले छान तयार होतात. आता आपलं मिश्रण तयार आहे आणि आता आपण चिले कसे करायचे ते बघून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी गॅसवर तवा गरम करायला ठेवून घेतलेला आहे. आता इथं मी डोशांचा तवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर असा तवा नसेल तर तुम्ही आपण जो रेग्युलर घरात वापरतो तो तवा घेतला तरी चालेल, त्यावरही छान असे चिले तयार होतात. आता बघा, मी तव्यावर थोडंसं तेल टाकून त्याला ब्रशने पसरवून घेतलेलं आहे. आता आपण तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बरोबर तव्याच्या मधोमध हे मिश्रण 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचं आणि अलगद असं हळूवार हे मिश्रण थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त
जास्तही डोशांप्रमाणे जास्त पसरवायचं नाही, तर थोडंसंच पसरवून घ्यायचं आहे. आधी गॅसची फ्लेम आपण मोठी ठेवायची आणि मिश्रण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो ते मीडियम करून घ्यायची. म्हणजे हे जे चिले आहेत ते छान असे व्यवस्थित खरपूस भाजले जातात. आता चिल्यांचा वरचा जो भाग आहे तो थोडासा कोरडा झाला की त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे चिले छान असे खरपूस भाजले जातात. तर तुम्ही बघू शकता चिल्याला किती छान मस्त असा कलर आलेला आहे. नंतर वरच्या बाजूनेही मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याला पलट करून घेते. आता बघू शकता किती छान दोन्ही बाजूंनी आपले हे चिले तयार होत आहेत. किती छान रंग येत चाललेला आहे. तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की सुरुवातीला आपण जेव्हा मिश्रण टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, नंतर कमी ते मध्यममध्ये गॅस करून घ्यायचा आणि मंद आचेवरती हे चिले छान असे मस्त खरपूस होईस्तोवर हे छान भाजून घ्यायचे. तर बघा त्यांना किती छान मस्त कलर येत चाललेला आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. तर वरतून मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा मस्त आपला हा जो चिला आहे तो तयार झालेला आहे. तर मी त्याला काढून घेते. तर बघू शकता किती छान दिसतोय. जेवढा दिसायला छान दिसतोय तेवढंच खाण्यासाठी चविष्ट लागतो. तर आता मी याच पद्धतीने दुसरा चिलाही तयार करून घेणार आहे. तर सुरुवातीला तवा छान गरम करून घ्यायचा, नंतर तव्यावर मिश्रण टाकून गॅसची आच मध्यम ते कमी करायची आणि चिला छान दोन्ही बाजूंनी खरपूस होईस्तोवर छान शेकून घ्यायचा. आहे ना अगदी झटपट आणि सोपी रेसिपी. बरं, तुम्हाला एक विनंती आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असतील तर एक छानशी कमेंट करत चला आणि चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब पण नक्की करत चला, म्हणजे मी तुमच्यासाठी अशाच सोप्या झटपट छान छान रेसिपी सतत घेऊन येत राहीन. तर बघा झटपट असा आपला दुसरा चिलाही तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने मी राहिलेले चिलेही तयार करून घेतलेले आणि त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आणि त्यासोबत टोमॅटो सॉससुद्धा सर्व करून घेतलेला आहे. तुम्ही यासोबत पुदिन्याची हिरवी चटणीसुद्धा करू शकतात. तर त्यासोबतसुद्धा हे जे चिले आहे ते खूप छान अप्रतिम असे लागतात. तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा हे मक्याची चिले करून बघा. तर मी तुम्हाला जवळून एक चिला दाखवते. तर बघा वरतून मस्त क्रिस्पी कुरकुरीत आहेत आणि आतून छान सॉफ्ट पण आहेत. अजिबात चिवट चिकट नाही, तर खायला अप्रतिम असे लागतात. तर बघा मी तुम्हाला आता एक तोडून दाखवते. तर बघा तुटतानाही किती छान अलगद असे पटकन तुटत आहे आणि यामध्ये मका असल्यामुळे तो पचनाला हलका असतो. त्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तो पौष्टिक असा आहे. तुम्ही हे चिले सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकता. तेव्हा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक वेळा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.